आजच्या या एपिसोडमध्ये घेऊन आलोय काही खास खास तुमच्यासाठी। पहिली ते 10वी आपल्या पायांना शिस्त लावणारे शूज हे मे महिन्यात असेच धूळखात पडलेले असतात आणि ह्या शूजना जर आपण रंग लावला, त्यांनी आपल्या प्रकारचं आपल्याला आवडणारं डिझाइन केलं तर ते आपल्यासाठीचं डिझाइन होईल आणि ते शूज घालायला आपल्यालाही मजा येईल। खरं तर ह्या शूजना आपण आज डिझाइन करताना बघणार आहोत। त्यासाठी आपण घेतलेत आपले जुने शूज। हे स्प्रे कलर्स आहेत, जो येलो कलर आहे आणि ऑरेंज कलर आहे, आणि हे काही परमनंट मार्कर्स आहेत जे ब्लॅक कलरचे आहेत। पहिल्यांदा मी येलो कलरचा स्प्रे घेतलेला आहे आणि तो मी ह्याच्यावरती मारणार आहे। हे स्प्रे कलर्स आहेत, हे वापरताना तुम्ही ज्वलनशील पदार्थ बाजूला ठेवायचे नाही आहेत। त्याला मी थोडीशी शेडिंग ऑरेंज कलरची देणार आहे थ्रू आउट। त्याला मी ऑरेंज कलरच्या स्प्रेची शेडिंग दिलेली आहे। याला विग्नेट असं म्हटलं जातं, डार्क टू लाईट। अशा प्रकारे हा स्प्रेनी शूज आपला तयार झालेला आहे। याला मी एक 10 मिनिटं वाळत ठेवणार आहे। अशा प्रकारे हे दोन्ही शूज आता वाळलेले आहेत आणि आता मी त्याच्यावरती मार्करनी जॉमेट्रिकल डिझाइन करणार आहे, जे आपल्याला पाहिजे तसं आपण डिझाइन करू शकतो। जॉमेट्रीमध्ये अनेक प्रकारचे शेप्स असतात, जे शेप्स आपण सहजरित्या कोणीही करू शकतं तयार। खरं तर शाळा झाल्यानंतर परत एकदा जॉमेट्रीचे शेप काढणं हे फार तसं बघायला गेलं तर फार कठीण वाटू शकतं, पण त्यांनीच आपल्या स्वतःचे शूज जेव्हा डिझाइन होताना दिसतात तेव्हा ते अतिशय एक वेगळा आनंद देऊन जातात। डिझाइनमध्ये एखादी गोष्ट रिपीट करायची असेल तर त्याला रिपीटेशन असं म्हटलं जातं। त्याचप्रमाणे हे मी सगळं रिपीट करतोय। काही शेप सॉलिड घेतोय तर काही रिपीटेटिव्ह। खरं तर जॉमेट्रिकल म्हणजे भूमितीतले सर्वच आकार हे आपल्याला पाठ असल्यामुळे ते फार छान पद्धतीने आपण करू शकतो। अशा प्रकारे हा शूज आपला तयार झालेला आहे। त्याचप्रमाणे मी दुसरा शूज पण तयार करून घेत आहे। अशा प्रकारे हे दोन्ही शूज आपल्या इथे तयार झालेले आहेत आणि त्याला मी थोडंसं आता शेवटचा एक लास्ट टचअप बारीक मार्करनी देतोय। सहज आपण हे शूज तयार करू शकतो। त्याच्यासाठी आपण जे डिझाइन वापरलेलं आहे, जॉमेट्रिकल शेप, हे आपल्याला सहजरित्या करता येतात आणि हे आपलेच डिझाइन केलेले आपलेच शूज आता तयार झालेले आहेत। अशा प्रकारे आपले ओन मेड शूज तयार झालेले आहेत। सोप्या पद्धतीने आपण सगळेच लोक अशा प्रकारे शूज तयार करू शकतो आणि हे घालून आपण सगळीकडे फिरू शकतो आणि तेव्हा आपल्याला प्राऊड असेल की आपण जे शूज 10 महिने सतत शाळेत वापरत असतो त्याच्यानंतर सुद्धा आपण ते वापरतो आणि तेही स्वतः रंगवलेले। अशा प्रकारचे तुम्ही तुमचे शूज नक्की तयार करा।